मेंदूतील रक्तस्राव म्हणजे काय, कशामुळे होतो आणि ह्याच्यासाठी काय उपचार पद्धती असतात? शस्त्रक्रिया करावी का कॉइलिंग करावी का कुठली स्टेरिओटॅक्टिक तंत्रज्ञान वापरावं? तर हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. मेंदूतील रक्तस्रावावरील शस्त्रक्रिया ही एक जीव वाचवणारी शस्त्रक्रिया आहे. मेंदू हा आपल्या शरीरातील अत्यंत नाजूक अवयव असतो आणि बऱ्याच कारणांनी मेंदूमध्ये रक्तस्राव होऊ शकतो. उदाहरणार्थ मेंदूच्या इजा, ब्लड प्रेशर वाढणं किंवा मेंदूमध्ये रक्तवाहिन्यांचे आजार असणं. जर वेळेच अशा रुग्णांना शस्त्रक्रिया झाली नाही तर अशा रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो किंवा रुग्णांना कायमचं अपंगत्व येण्याची शक्यता असते. मेंदूमध्ये हा जो रक्तस्राव होतो तर ह्याच्या जागेवरून कुठल्या व्याधी होतात हे ठरतं. म्हणजे मेंदूमध्ये जे सेंटर्स असतात तर ते वेगवेगळ्या ठिकाणी लोकेटेड असतात. एखादं सेंटर हे स्मृतीचं काम करतं, एखादं सेंटर हातापायाच्या ताकदींचं काम करतं, एखादं सेंटर दृष्टीसाठी असतं, एखादं सेंटर हे बोलण्यासाठी असतं किंवा एखादी सेंटर हे इंटेलिजन्ससाठी असू शकतं. तर ज्या ठिकाणी रक्तस्राव होईल तर ते सेंटर डॅमेज होतं आणि त्याचा रुग्णाच्या भावी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे मेंदूतील रक्तस्रावाचं निदान हे लवकर होणं, त्याची शस्त्रक्रिया वेळेत होणं हे अत्यंत आवश्यक असतं, की ज्यामध्ये रुग्णाचा मृत्यू किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या व्याधी हे कमीत कमी ठेवता येतात. मेंदूतील रक्तस्राव म्हणजे काय? मेंदूमध्ये 2 प्रकारच्या रक्तवाहिन्या असतात, धमन्या आणि शिरा. आता कुठल्याही कारणानं जर ह्या रक्तवाहिन्या फुटल्या तर त्याच्यामधून रक्तस्राव होतो आणि हा रक्तस्राव आजूबाजूच्या मेंदूच्या पेशीवर दबाव क्रिएट करतो. आता ह्या दाबामुळं त्या पेशींचं काम बंद होतं आणि मग रुग्णामध्ये त्याच्या व्याधी दिसायला लागतात. तर हे मेंदूतल्या रक्तस्रावाची बेसिक कारणं आहेत. मेंदू आणि मज्जासंस्थेवरील जी काही शस्त्रक्रिया असते ही वैद्यकशास्त्रातली अत्यंत आव्हानात्मक शाखा मानली जाते. म्हणजे मेंदूची रचना अतिशय नाजूक, गुंतागुंतीची आणि जीवनावश्यक असल्यामुळं मेंदूवर शस्त्रक्रिया करणं म्हणजे प्रत्येक मिलीमीटरची अचूकता पाळावी लागते. आपण ऑपरेशनपूर्वी इमेजिंग म्हणजे CT स्कॅन, MRI हे जरी करत असलो, ह्याच्यावर आपल्याला आजाराची माहिती अगोदर जरी होत असली तरी ऑपरेशनमध्ये मेंदूच्या मध्ये होणारे जे काही बदल असतात किंवा शस्त्रक्रियेमध्ये मेंदूमध्ये काय चालू आहे नक्की, ह्या ज्या गोष्टी आपल्याला माहीत होणं गरजेचं असतं, तर हे आपल्याला ऑपरेशनच्या अगोदरच्या CT स्कॅन आणि MRI गाईड नाही करू शकत. मग त्यासाठी आपल्याला असं एखादं तंत्रज्ञान आवश्यक आहे की जे मेंदूला ऑपरेशनच्या मध्ये मॉनिटरिंग करेल आणि तिथंच इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंड म्हणजे ऑपरेशन चालू असताना मेंदूची अल्ट्रासाऊंड तपासणी, तर हे तंत्रज्ञान फार फायदेशीर ठरतं. तुम्हाला माहिती आहे का की जगातले जे काही सगळे ॲडव्हान्स मायक्रोसर्जिकल किंवा न्यूरोसर्जिकल सेंटर्स आहेत तर तिथं इंट्राऑपरेटिव्ह अल्ट्रासाऊंडचा वापर हा पेशंटच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्रास केला जातो आणि हे तंत्रज्ञान आपल्या सांगली मिरजेमध्ये सर्वप्रथम समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलनं आणलेलं आहे. मेंदूतील रक्तस्रावाची कारणं. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उच्च रक्तदाब. दीर्घकाळ अनियंत्रित असलेला उच्च रक्तदाब किंवा अचानकपणे वाढलेला रक्तदाब ह्यामुळं मेंदूत रक्तस्राव होण्याची शक्यता अधिक असते. मेंदूतील अॅन्युरिझम म्हणजे एखादी रक्तवाहिनी कमजोर होऊन तिला फुगा तयार झाला आणि ती फुटली तर मेंदूत गंभीर रक्तस्राव होऊ शकतो. डोक्याला मार लागणे, अपघात, घसरून पडणे किंवा कुठलीही इजा की ज्याच्यामुळं मेंदूला रक्तस्राव होऊ शकतो किंवा मेंदूतल्या रक्तवाहिन्यांचे विकार, उदाहरणार्थ AV मालफॉर्मेशन. काय होतं की मेंदूतल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांचं ॲबनॉर्मल कम्युनिकेशन होतं आणि ह्या कम्युनिकेट करणाऱ्या रक्तवाहिन्या असतात तर ह्या कमजोर असतात आणि त्या नॉर्मल ब्लड प्रेशर सहन करू शकत नाहीत, त्यामुळे फुटतात. रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा अतिपरिणाम किंवा दुष्परिणाम. कधीकधी हेमरेज होण्याचं कारण हे आपल्याला माहीतच नसतं, तर त्याच्यामुळे सुद्धा रक्तस्राव व्हायची शक्यता असते. मेंदूतील शस्त्रक्रियेची गरज कधी भासते? मेंदूतील सर्वच रक्तस्राव हे शस्त्रक्रियेसाठी पात्र नसतात. काही रुग्णांमध्ये केवळ औषधोपचारच पुरेसे असतात. शस्त्रक्रिया कधी करायची की जेव्हा रक्तस्राव मोठा आहे आणि जो मेंदूवर दाब करतोय किंवा रुग्णाची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, एकदम बेशुद्ध अवस्थेमध्ये रुग्ण आहे
किंवा मेंदूमध्ये सूज वाढते आणि त्याच्यामुळे रुग्णाचा जीव जाणारच आहे, किंवा अन्युरिझम, एव्ही मालफॉर्मेशन असे जे काही मेंदूचे रक्तवाहिन्यांचे आजार आहेत, तर ह्याच्यामुळे जर रक्तस्राव झाला तर ऑपरेशन करावं लागतं. मेंदूतल्या रक्तस्रावासाठी कोणकोणत्या शस्त्रक्रिया करतात? सर्वात महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे क्रेनिओटॉमी, ज्याच्यामध्ये तुमची कवटी उघडली जाते, तिचा एक भाग आहे तो तात्पुरता काढून टाकला जातो. मेंदूतले हे जे काही साचलेलं रक्त किंवा सूज आहे किंवा गाठ काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया वापरली जाते. आता ह्या साचलेल्या रक्तस्रावामुळे मेंदूवर जो दाब निर्माण होतो तर तो जीवघेणा असतो. क्रेनिओटॉमीमुळे सगळ्यात महत्त्वाचं काम काय होतं की तो दाब कमी करता येतो. त्याच्यानंतर मेंदूला होणारी जी ॲडिशनल इजा आहे तर दाब कमी झाल्यामुळे ती टळते. आता हा कवटीचा काढलेला जो भाग असतो तो सहजासहजी लगेच परत जोडत नाही. तो बऱ्याच वेळा काही महिन्यांनी दुसरं ऑपरेशन करून तिथं ठेवला जातो. मधल्या काळामध्ये तो कवटीचा भाग काही वेळा निर्जंतुकीकरण करून प्लास्टिकच्या थैलीमध्ये जपून ठेवतात, कधीकधी रुग्णाच्या पोटामध्ये ठेवतात, बऱ्याच वेळा ठेवत नाहीत आणि काही वेळा रुग्णाला आर्टिफिशियल स्कल हे सुद्धा आपण बसवू शकतो. दुसरी महत्त्वाची शस्त्रक्रिया म्हणजे एंडोव्हास्क्युलर कॉइलिंग. म्हणजे समजा अन्युरिझममुळे जर मेंदूत रक्तस्राव झाला असेल तर काही वेळा ओपन सर्जरीच्या ऐवजी एंडोव्हास्क्युलर कॉइलिंग हे सुद्धा कमी धोकादायक पद्धत वापरू शकतो आपण. याच्यामध्ये काय होतं की एका अतिसूक्ष्म लवचिक ट्यूबद्वारे रक्तवाहिनीतनं मेंदूपर्यंत पोहोचतो. म्हणजे पायाच्या रक्तवाहिनीतून आपण मेंदूपर्यंत जातो. जी काही अन्युरिझमची जागा आहे तर त्या ठिकाणी एक धातूची कॉईल आपण बसवतो, की ज्याच्यामुळं काय होतं तर होणारा जो काही रक्तस्राव आहे तो आपल्याला टाळता येऊ शकतो आणि पुन्हा रक्तस्राव होण्याचा धोका कमी होतो. रुग्णाच्या शस्त्रक्रियेनंतर काय काळजी घेतली जाते? सुरुवातीला रुग्णाला आयसीयूमध्ये देखरेखीखाली ठेवलं जातं. बऱ्याच वेळा असे रुग्ण हे सुरुवातीला व्हेंटिलेटरवर अंडर सिडेशन म्हणजे भुलीखाली ठेवले जातात. त्यांच्या मेंदूचं प्रेशर आणि ओव्हरऑल पेशंटची कंडिशन स्टेबल झाल्यानंतर रुग्णाला हळूहळू शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. पहिल्या काही दिवसामध्ये रुग्णाचा रक्तदाब, श्वसन, मज्जासंस्था ह्याच्यावर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवणं हे गरजेचं असतं. आता ह्याच्यात औषधोपचार पण लागतात. म्हणजे रुग्णाची मेंदूची सूज कमी करणारी औषधं किंवा अँटी इपिलेप्टिक फिट न येण्याची औषधं किंवा अँटीबायोटिक्स जेणेकरून ऑपरेशन नंतर रुग्णाला इन्फेक्शन होऊ नये, तर ही सगळी औषधं वापरावी लागतात. रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन. आता बऱ्याच वेळा अशा रुग्णांना काही वेळा बोलण्याच्या, चालण्याच्या किंवा स्मरणशक्तीच्या डिफिकल्टी असतात, तर मग त्यात त्यांना फिजिओथेरपी किंवा स्पीच थेरपीची गरज लागू शकते. मानसिक आधार हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे रुग्ण आणि त्या कुटुंबाला समजावून घेणं, त्यांना आशा देणं आणि रुग्णासाठी प्रयत्न करण्यासाठी त्या सगळ्यांची एनर्जी टिकवून ठेवणं हे सुद्धा गरजेचं असतं. अशा शस्त्रक्रियेमध्ये धोके काय असतात किंवा यशाचं प्रमाण किती आहे हे आता आपण जाणून घेऊ. कसं आहे, कुठलीही शस्त्रक्रिया म्हणजे धोके असतातच. म्हणजे अगदी आई बाळाला जन्म देते त्यामध्ये सुद्धा काही वेळा बाळाला किंवा आईला इजा होऊ शकते. परत रक्तस्राव होणं, संसर्ग होणं, मेंदूतली इजा होणं किंवा पक्षाघात होणं, अगदी मृत्यूसुद्धा ह्या शस्त्रक्रियेमध्ये होऊ शकतो. आपण न्यूरोसर्जनच्या हातानं वेळेवर केलेली शस्त्रक्रिया ही अनेक रुग्णांचा जीव वाचवू शकते. आधुनिक उपकरणं असतील, स्कॅनिंग असेल, ICUची प्रणाली असेल, तर ह्या सगळ्यामुळं आता शस्त्रक्रियांचं यशाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये रुग्णाचा जीव वाचवणं ही सर्वांची प्राथमिकता असते आणि त्याचबरोबर रुग्णाचं पुनर्वसन हे नंतरची प्रक्रिया असते. मेंदूतील रक्तस्राव ही अत्यंत गंभीर समस्या आहे. हा रक्तस्राव वेळेत ओळखण्यासाठी न्यूरोसर्जनकडे भेटणं हे अत्यंत गरजेचं आहे. CT स्कॅन किंवा MRI ह्या तपासण्यामध्ये आपण रक्तस्राव ओळखू शकतो. ह्या रक्तस्रावामुळे जर रुग्णाला व्याधी होण्याची शक्यता असेल किंवा त्याच्या जीवाला गंभीर धोका असेल तर काही वेळा अशा रुग्णाची लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणं हे आवश्यक ठरतं. ह्या शस्त्रक्रियेचे धोके हे आधुनिक तंत्रज्ञानामुळं कमीत कमी करण्यात न्यूरोसर्जनना यश आलेलं आहे. त्यामुळं रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाच्या हितासाठी लवकरात लवकर योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं याच्यामध्ये आवश्यक ठरतं.